नमस्कार, आप देख रहे हैं 24 न्यूज। मैं हूं आपके साथ पूर्णिमा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 8 अक्टूबर को देश के सबसे आधुनिकतम एयरपोर्ट का उद्घाटन किया और उम्मीद है कि दिसंबर तक इस नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट का संचालन शुरू हो जाएगा। पर इस बीच अब एयरपोर्ट के नामकरण को लेकर सियासत शुरू हो गई है। हालांकि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने ये भरोसा जता चुके हैं कि नवी मुंबई एयरपोर्ट का नाम लोकनायक डीबी पाटिल के नाम पर ही रखा जाएगा। बावजूद इसके एयरपोर्ट के नाम को लेकर विवाद खड़ा किया जा रहा है। ऐसे में राज्य के डिप्टी सीएम अजित पवार ने शुक्रवार को एयरपोर्ट के नामकरण को लेकर कुछ ऐसा कह दिया जिसकी सोशल मीडिया पर खूब चर्चा हो रही है। अजित पवार ने मीडिया से बातचीत में कहा कि फिलहाल सबसे जरूरी ये है कि एयरपोर्ट का संचालन सुचारू रूप से शुरू हो और उम्मीद है कि 45 दिनों के भीतर विमानों की आवाजाही शुरू हो जाएगी। जूनियर पवार ने आगे कहा कि इसके बाद सरकार नामकरण को लेकर कोई फैसला करेगी। एयरपोर्ट के नामकरण को लेकर मुख्यमंत्री पहले ही जनप्रतिनिधियों से चर्चा कर चुके हैं और इसी के मुताबिक फैसला लिया जाएगा जो सबको मंजूर होगा। उप मुख्यमंत्री ने अपनी बात को आगे बढ़ाते हुए कहा कि सरकार का लक्ष्य है कि आम लोगों से सीधे संवाद के जरिए नीतियों को और अधिक जनसुलभ बनाया जाए। फिर चाहे एयरपोर्ट का नामकरण हो या मध्यम वर्ग की परेशानियां, जनता की भागीदारी से ही समाधान निकलता है। एकदा तो विमानतळ व्यवस्थितपणे चालू होऊ द्या। त्याच्यामध्ये आम्ही बघितलं, पंतप्रधानांनी पण पाहिलं, साधारण टेक ऑफ अँड लँडिंगला अजून 45 दिवस लागणार आहेत। परंतु काय होतं, एकदा मान्यवरांनी तारीख दिली, उद्घाटन केलं की पुढची गोष्टी थोड्याशा गतीनं व्हायला मदत होते आणि आपल्या मुंबईच्या विमानतळावर खूप मोठा लोड आहे आणि त्याकरता ह्या विमानतळाची गरज होते। याच्यावरच नाही, नायडू साहेब आले होते, आम्ही नायडू साहेबांना वाढवणच्या पण एअरपोर्टच्या बद्दलचा सुतोवाच केला आहे, कारण आपल्याला पुढे तिकडचा पण इंटरनॅशनल एअरपोर्ट करावं लागणार आहे। जोपर्यंत वाढवण बंदर होत आहे त्याला लागतील 3-4 वर्ष, मग ह्यालाही 3-4 वर्ष लागतात एअरपोर्टला। तर मुंबई सारखं सिटी आणि तिथं येणारे राहणारे नागरिक त्यांचं जगाशी, देशाशी आणि राज्यातल्या वेगवेगळ्या भागाशी संपर्क होण्याच्या दृष्टिकोनातनं आत्ताचं जे काही विमानतळाचं उद्घाटन केलं तिथं 9 कोटी लोकांचं म्हणजे जाणं येणं ह्या विमानतळाची कॅपॅसिटी राहणार आहे, तेवढी व्यवस्था तिथं केलेली, फार उत्कृष्ट विमानतळ झालेलं आहे। राहिलेली कामं पण चांगल्या पद्धतीनं करण्याचं आमची भूमिका आहे आणि आम्ही ते त्या बाबतीमध्ये करू। त्याच्या संदर्भामध्ये ज्या काही तिथल्या लोकांच्या भावना आहेत त्याच्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांशी चर्चा केलेली, तिथल्या वेगवेगळ्या शिष्टमंडळांशी केलेली आहे। सगळे काल लोकप्रतिनिधी स्टेजवर हजर होते, समोर पण मोठ्या प्रमाणावर गर्दी होती आणि त्यामध्ये आपण अशा पद्धतीनं ज्यावेळेस मोठी मागणी येते, लोकांचं डिमांड येते, त्यावेळेस आपण जनतेचा विचार करूनच, बहुमताचा विचार करूनच निर्णय घेत असतो।